जबाबदारी अमित शहा घ्यायला तयार नाही। ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पने हस्तक्षेप करून थांबवलं, त्याची जबाबदारी प्रधानमंत्री घ्यायला तयार नाहीत, मग राज्य कसलं करताय? तुमच्यावर कोणती जबाबदारी नाही आणि तुम्ही मौज करताय सत्तेची। इथे देवेंद्र फडणवीस आणि तिकडे मोदी। जनता तुम्हाला सरेंडर आहे, बिचारी मरते आहे। रावसाहेब, पहलगाम घटनेनंतर तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। आता ह्या दुर्घटनेनंतर विरोधी पक्ष किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नागरी उड्डयन मंत्र्यांच्या बघा जे मृत झाले त्यांच्या कुटुंबियांनी ही मागणी करायला पाहिजे। खरं म्हणजे सरकारकडे हे बळी आहेत ना, हा सुद्धा सदोष मनुष्यवधच आहे। 30 सेकंदामध्ये विमान कोसळ, त्याचा अर्थ घ्या, समजून घ्या। 30 सेकंदामध्ये, आणि ते सुद्धा ड्रीमलाइनर लंडनला जाणार। ती आपण पाहतोय, तुम्ही चित्र पाहिलं आहे, विमान उडतंय आणि खाली कोसळत आहे। मग टेक्निकल एक्सपर्ट जे असतात विमानतळावरचे, ATCचे लोक जे असतात, त्यांनी ते विमान जर उड्डाणासाठी योग्य ठरवलेलं आहे, मग विमान कोसळलं कसं? पंतप्रधानही आज पहाटे सकाळी पोहोचले आहेत। पंतप्रधानांकडून घटनास्थळाची पाहणी, फोटो वगैरे आलेले आहेत, आम्ही पाहिलं होते फोटो व्हिडिओ वगैरे नेहमीप्रमाणे आलेले आहेत। संवाद हॉस्पिटलला जाऊन आहे, ठीक आहे। अमित शहा घटनास्थळी आहे, पंतप्रधान त्यांची संवेदना व्यक्त करतात। बघा, संवेदना व्यक्त करणं आणि जबाबदारी घेण्यात फरक आहे। संवेदना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी काल सगळ्यात आधी व्यक्त केले। आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता, त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला। मन, हृदय, संवेदना आम्हाला सुद्धा आहेत ना, म्हणून तर आम्ही हे सगळं करतो आहोत। आणि आमचंही हृदय जळतं आहे ना। 241 अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थी यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र हळहळतो आहे। महाराष्ट्र का, देश हळहळतो आहे। ते गुजरातला झालं म्हणून आम्हाला दुःख नाही असं नाही। गुजरात आमचंच आहे, आमचेच बांधव आहेत ते। विजय रूपानी आणि आमचे व्यक्तिगत संबंध फार उत्तम होते। दिल्लीमध्ये ते माझ्या शेजारी राहायचे, त्यांच्या पत्नी कोकणातल्याच आहेत। आम्ही म्हणजे फार चांगले संबंध होते त्यांचे आणि माझे, विजयभाईंचे।